मनीष डोंगरे आणि शेखर झोरे अशी ही सलामीची जोडी. आणि पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सुजित मोरे. पहिला बॉल अखोटा प्याचा थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक धावतील. माग मात्र तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज मनीष डोंगरेच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांना आपलं खातं उघडलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. मागच्या मॅच मध्ये मनीष डोंगरे हा 18 बॉल खेळला पण एकही बॉलचा सामना त्यांनी केला नाही. त्यामुळेच पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण करत असताना यावेळेस ऑन साइडला फटका दमदार आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करताना आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. काय घडलंय? चला अवॉइड थर्ड अंपायर कडे मागणी करूया. षटकार आहे. व्हॉट अ शॉट. मनीष डोंगरेच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉल मध्ये 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना मनीष डोंगरे. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग साठी संधी मिळाली नाही. आता संधी मिळाली. या संधीचं सोनं कशा पद्धतीने करावं हे चांगलं ठाऊक आहे मनीष डोंगरेला. आणि सुजित मोरे सारख्या एक मातब्बर आणि अनुभवी गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, त्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरचं षटकार. चांगली बॅटिंग. 2 बॉल मध्ये खूप चांगली स्ट्रोक लगवले. इथे अपस्टंबर मारा ठेवला गेलाय. विकेट किपर चूक करतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 12 धावा फलका लागलीत. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल ड्रॉप आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा, कुठलाही प्रेक्षक असेल किंवा खेळाडू असेल त्याला विनंती असेल की अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपण जेवणाचे काउंटर्स बंद करणार आहोत. त्यासाठी लगेचच आपण जेवण उरकून घ्या जेणेकरून पुढची मॅच तुम्हाला खेळण्यासाठी संधी मिळेल. त्यासाठी सगळ्याच खेळाडूंना विनंती असेल की लगेचच आपण जेवणाचा आस्वाद घ्या. एका धावाला टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. महागडं षटक म्हणावं लागेल सुजित मोरे. पहिलं षटक हाताळत असताना या मॅच मध्ये भरपूर अनुभव आहे. अनेक वेळा या गोलंदाजाने देखील चांगले स्पेल हाताळले. आपल्या टीमसाठी योग्य वेळी योग्य गोलंदाजी केली. वेगवान चेंडू आहे. वेगाचं उत्तर इथे वेगाने दिलं जात आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सीमारेषेलगत, सीमारेषे पलीकडे जातोय आणि फलंदाज शेखर झोरेच्या बॅट मधून चौकार आलाय. शेखर झोरे चांगली बॅटिंग करत असताना हॅलो तर चौकार आलाय. चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. गोलंदाज सुजित मोरे चूक करतोय. इथे कुठेतरी पहिल्या 2 बॉलवर मोठे फटके लागवल्यानंतर आक्रमण पावित्रा धारण केलाय फलंदाजाने. त्यामुळेच गोलंदाजाला कुठेतरी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. आणखीन एक आडव्या बॅटने फटका चांगला आहे. दिस टाइम इज स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका लगवला जातोय शेखर झोरेच्या बॅट मधून.
येथे पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. यावेळेस थ्रू द कव्हर आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावर. अंपायर डिसिजन देतील या गोष्टीचं. थर्ड अंपायर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळेच गोष्टीसाठी घेतले, कारण की गोलंदाजी करत असताना बॉल पिचिंग झाल्यानंतर देखील तुमचा प्लेयर बाउंड्री लाईनच्या बाहेर असतो. अन्यथा यापुढे आढळल्यास तो नो बॉल घोषित केला जाईल, याची नोंद घ्या. बॉल पिचिंग वेळीस तुमचा प्लेयर या बाउंड्री लाईनच्या आतमध्येच पाहिजे. हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच समोरच्या टीमने या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलाय. त्यामुळेच केतू शेलार सगळ्या टीम मेंबर्सला विनंती असेल की या सूचनेकडे लक्ष द्या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा गोठवली प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली 28. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल या GPL ची सगळ्यात महागडी षटक. ट्रॅकवर आलाय. इथे आडव्या बॅटने कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मनीष डोंगरे चांगली बॅटिंग सातत्याने राहते आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. नुकतीच झालेली HPL स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती मनीष डोंगरेने. गोठोली गावातील युवा खेळाडू आहे. होळी प्रीमियर लीग अप्रतिम अशी बॅटिंग केली होती या खेळाडूने. इथे पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वेळेत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 29. 29 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना प्रमोद चौधरी स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळेस स्लॉक स्वीप फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा लगत जाईल, पण गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल. चांगला स्ट्रोक लगावला गेला मनीष डोंगरेच्या माध्यमातून. मनीष डोंगरे आणि त्याचबरोबर शेखर झुरे असे 2 बॅटर सलामीवीर म्हणून पाहायला मिळतील. बिनगडी बाद टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग वाढवत असताना पहिल्या षटकामध्ये सुजित मोरेने खर्च केल्या धावा तब्बल 9 टप्प्याचा बॉल. इथे व्हाईट बॉल होता, पण बॅट इथे लावण्यात आली आहे आणि 1 धाव मिळते. एका धावाने टीमच्या धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 31. 31 धावा. गोठवली प्रीमियर लीगचा थरार JPLचा घमासान आपण अनुभवतोय आणि एक दिवसीय स्पर्धा. आज गुढीपाडवा आहे. तुम्हाला सर्वांनाच पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच हा गुढीपाडवाचा मुहूर्त आहे. अनेक शुभ कार्य त्या दिवशी केले जातात. अनेक वाहनं, अनेक नवीन नवीन गोष्टी माणसं घेत असतात आणि त्याचमुळेच या गोठवली प्रीमियर लीगचा देखील शुभारंभ आज होतोय. या
गुढीपाडवाच्या निमित्तानं वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यावर. संपूर्ण गावाला एकत्र करणारी स्पर्धा आणि अक्षय धर्मा म्हात्रे या युवकाचं आज खऱ्या अर्थानं कौतुक केलं जात आहे. ज्या पद्धतीने गोठुली गावाचं क्रिकेट बांधलं जातं, GPL साठी भरपूर वर्ष वाट बघावी लागली. त्यामुळेच ही GPL कधी होईल, गोठुली प्रीमियर लीग कधी होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. तब्बल 4-5 वर्ष त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि आता फायनली गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर या गोठुली प्रीमियर लीग पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आनंदाचं वातावरण संपूर्ण गोठुली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटसाठी फार मोठी गोष्ट आहे. एखादं आयोजन आपल्या गावातील यंग खेळाडूंना एक प्रेरणा देते. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, अगदी लेंथ बॉलला पिक केलाय पण एलिव्हेशनची कमतरता जाणवते. फलंदाजाला परतावा लागेल. शेखर जोरेचा खेळ संपलाय. केतू शेलारच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का लागतोय बॅटिंग करणारा टीम म्हणजेच वागेश्वर 11 संघाला. फलंदाज बाद. गटातील संघ असेल आणि 8 40+ खुल्या गटातील संघ असेल असे 16 संघांचा क्रिकेटचा घमासान आपल्याला याच इर्ती मैदानामध्ये राकेश प्रतिष्ठान गोठिवलीच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळेल. अगदी मोठी स्पर्धा. राकेश प्रतिष्ठान MS11 गोठिवली हे दोन्ही क्रिकेट संघ आपण जर पाहिले ना तर नवी मुंबई क्रिकेटची सुरुवात नेहमीच त्यांच्या माध्यमातून केली जाते. इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज चिरागला परतावा लागेल. खऱ्या अर्थानं कौतुक करतोय. जरूर MS11 आणि राकेश प्रतिष्ठानचं मी कौतुक करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35. मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. या गोठिवली प्रीमियर लीगचे कमिशनर केतू शेलार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. केतू शेलार एक डावखुरा गोलंदाज आहे. रिदम मध्ये गोलंदाजी करतोय आणि कौतुक करावं लागेल. निलेश पाटीलचं देखील लक्ष असेल या खेळाडूकडे, कारण की येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये जेव्हा अतिरिक्त गोलंदाजीची गरज असेल त्यावेळेस केतू शेलार सारखे एक ऑप्शन तुमच्याकडे रेडी असेल. बघा अशा स्पर्धा असतात ना, ते अनेक खेळाडूंना एक संधी असते, त्यामधून अनेक खेळाडू येतात. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग होते, तर गोठिवली गावामध्ये प्रीमियर लीग का नसावी. आणि आज भरपूर कौतुक करावं लागेल अक्षय धर्मा म्हात्रे यांचं आणि धर्मा म्हात्रे साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. अतिशय देखणी स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. सिंगल मिळते आणि एका धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते
37. बघा पहिल्या षटकामध्ये 28 आल्या होत्या, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा आल्या होत्या. चांगलं षटक हाताळलं गेलं तर प्रमोद चौधरीने कमबॅक करत असताना आयुषी ब्लास्टर टीम दोन्ही संघ एक एक सामना गमावले, त्यामुळेच ही मॅच डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, तो संघ हारेल तो मात्र या GPL मध्ये आपला प्रवास संपवेल. सुरेख चेंडू, खुलबा टप्प्याचा चेंडू क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता केतू शेलारने आज दमखम दाखवले. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी 12 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर झेल सुटला, षटकार गेला, त्यामुळे थोडीशी नाराजी व्यक्त केली. पण शेवटच्या क्षणापर्यंत केतू शेलारने आपलं षटक घेऊन गेला होता. क्रिकेटमध्ये भरपूर मेहनत करणारा खेळाडू आहे केतू शेलार. यावेळी देखील ऑन साइड लॉन ड्राय केलाय. मिड विकेट रिजन मधून दूरवरील क्षेत्र शिकेल एकच धाव मिळते. काय गोलंदाजी होते, काय कमबॅक केलंय मी तर म्हणेन आयुषी ब्लास्टर टीमची. सुजित मोरेच्या षटकामध्ये 28 असं वाटलं होतं की 50+ धावा होतील, पण अप्रतिम षटक. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. आपण पाहू शकाल धावचीची संधी आहे. 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. 40 धावा धावफल करावं लागलेत. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. बघा किती धावा, 11 बॉलमध्ये फक्त 12 धावा पाहायला मिळाल्या. काय गोलंदाजी झाली आयुषी ब्लास्टर टीम कडून. शेवटचा बॉल मनीष डोंगरे, शेवटच्या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली, बिहाइंड विकेट किपर चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले, तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर 42 धावांचे टार्गेट उभं केलंय. बघूया आजच्या दिवसात काय घडलं, तर आजच्या दिवसात 22 धावा देखील डिफेंड होताना पाहायला मिळाला. आज 42 धावा डिफेंड होतील की या धावा पाठलाग केला जाईल. क्रिकेट आहे आणि या ग्लोरियस प्रीमियर लीग मध्ये काही होऊ शकतं. म्हणूनच नेक्स्ट मॅच आपण जाणार आहोत.
चला अशोक म्हात्रे साहेब असेल यास पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर प्रमोद चौधरीच्या विकेटचं पतन, काय कॅच पकडली आहे. लाजबाब झेल, अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागतोय इथे गोदेश्वर वागेश्वर 11 संघाला. फलंदाज बाद, माफ करा, आयुषी ब्लास्टर्स टीमला. आयुषी ब्लास्टर टीमचा पहिला धक्का लागतोय पहिला गडीगारात होत असताना. प्रमोद चौधरी या मॅच मध्ये देखील अपयशी ठरला. एक गडी बाद 0 अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. 42 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण जर पाहिलं तर जयसिंग. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहू शकाल. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केली आहे. अगदी कॉपी पेस्ट चेंडू पाहायला मिळाला आणि कॉपी पेस्ट झेल देखील पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये 2 गडी बाद. इथे 2 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. फलंदाज बाद. फुटला आहे या GPL मध्ये. करो या मरो अशा स्थितीमध्ये ही मॅच खेळावी लागेल. पहिला बॉल, इथे हॅट्रिक. व्हॉट अ कॅच. हॅट्रिक साधली गेली आहे GPLच्या या क्रिकेटमध्ये, या स्पर्धेमध्ये, या प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक जयसिंगच्या नावावर लागले. लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल. 3 बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त केली आहे आणि लगातारचे 3 विकेट प्राप्त केली आहेत. पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम असं हे षटक म्हणावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅक केलंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आयुषी ब्लास्टर टीमला बॅकफुटला घेऊन पोहोचल्या. हर्षल परतलाय. 3 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात आणि GPLच्या या प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक साधली गेली. तीन गडी 0 वर परतल्यात. खराब सुरुवात. कोणीही कुठलाही संघ अशा सुरुवातीसाठी अपेक्षा करत नाही. कुठल्याही संघाला वाटत नसतं की अशी सुरुवात आमची व्हावी. आता आयुषी ब्लास्टर टीमची सुरुवात झाली आहे. 0 धावा आणि 3 गडी बाद. 42 धावांचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सागर. 3 बॉलमध्ये 3 विकेट. खोलबा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स जयसिंग करत असताना. या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत 5वी 6वी मॅच आहे, कोणीही हॅट्रिक साधली नाही, पण इथे जयसिंगने तो कारनामा केलाय. हा पहिला खेळाडू ठरलाय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते सिंगल. पहिली धाव आतापर्यंत आली आहे. 1 धाव 3 गडी बाद अशी खराब सुरुवात. 42 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. इथे समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा
फलंदाज आपण पाहू शकाल पहिला चौकार आलाय. षटक क्रमांक संपले गेले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 42 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण आलाय ते म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 37 धावा. 12 चेंडू 37 धावा. मॅच इथे अवघड स्थितीमध्ये आहे आयुष्य ब्लास्टर टीमसाठी. गरज आहे धावांची, करावी लागेल धावा. त्यासाठी जाऊया डीजे मास्टरकडे आणि मनीषच्या माध्यमातून ऐकूया एक मधुर गीत. कशा पद्धतीची असतील ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा सध्याच्या घडीला इंस्टाग्राममध्ये, फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे. ती व्हिडिओ म्हणजेच ओवी निलेश पाटील या युवतीने अगदी होळीच्या निमित्तानं एक गीतावर नृत्य केलंय आणि खऱ्या अर्थानं तिच्या एक्सप्रेशनमध्ये, तिच्या ज्या काही डान्सच्या स्टेपमुळे सगळेच प्रभावित झाले आणि त्या गाण्याने देखील तुम्हा सर्वांना वेड लावलंय. ती युवती म्हणजेच ओवी निलेश पाटील हिला देखील सन्मानित करणार आहोत याच मंचावर संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण की आज जर पाहिलं तर आपल्या आगरी कोळी समाजाची परंपरा आणि सुया दाभण हे गाण्यावर तिने ज्या पद्धतीचं एक्सप्रेशन दाखवलंय त्या एक्सप्रेशनमुळे येथे कुठेतरी तिचा सन्मान करणं हे गोठोली गावाचं कर्तव्य आहे असं त्यांना देखील वाटतं. त्यामुळेच तिचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल आणि आणखीन एक सन्मान असेल तो देखील या चेंडूच्या नंतर सांगितला जाईल. टॉप एज लागल्या चेंडू जाते बिहाइंड विकेट कीपर. पुढचा सन्मान कशा पद्धतीने असेल कारण की नुकतंच होळी उत्सव साजरा झाला. अनेक गावामध्ये सोंग करण्यात आली, अनेक गावामध्ये मिरवणूक करण्यात आली. पण गोठुली गावामध्ये ज्या पद्धतीने एकात्मता दाखवली, गोठुली गावामध्ये एकत्र गाव आला आणि ते सोंग ज्या पद्धतीने करण्यात आलं ना त्याची चर्चा आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये होते. म्हणूनच आज या GPLच्या दरम्यान, या मिरवणूक दरम्यान ज्या स्त्री वेशा करून आज क्रिकेटमध्ये या नावाने भरपूर नाव कमवलंय, पण तरी देखील आपली परंपरा, आपली संस्कृती, आपला सण जोपासण्यासाठी स्त्रीचे वेश परिधान करून ज्याने सगळ्यांनाच अचंबित केले असे स्वराज म्हात्रे असेल, जयेश म्हात्रे असेल, अशू म्हात्रे असेल, शिवा पाटील असेल आणि या संपूर्ण टीमचा एक स्पेशल सन्मान आपण करणार आहोत. याबद्दल मी खऱ्या अर्थानं निलेश पाटील आणि तुमच्या सगळ्याच टीमचं मी कौतुक करतोय की सगळ्या स्तरांच्या मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. प्रत्येकाने दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जातोय. ऋषीसाठी प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक योगराज क्रिएशनचे प्रोप्रायटर योगेश पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. आज ओवी सारखे असतील किंवा स्वराज, जयेश, त्याचबरोबर अशू आणि शिवासारखे जे कलाकार असतील त्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. खूप चांगला उपक्रम राबवला जातोय आणि निश्चितरीने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. प्रकाश म्हात्रे एक लेजंड खेळाडू आहेत, कॅच ड्रॉप झाली आहे आणि येथे षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये करायचे तब्बल 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. मॅचचं इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रकाश म्हात्रे. प्रकाश म्हात्रे म्हणजेच एक लेजंड खेळाडू आहे. 40+ एक वेगवान गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वेळा त्यांना पाहिलंय की अगदी लांब लचक रनअप घेऊन वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो गोलंदाज.
पहिला बॉल अगदी इन स्विंग पद्धतीचा एशियनचा वेध घेतोय आणि पहिल्याच बॉलवर शिकार करतोय फलंदाजाची आणि पहिला गडी स्वतःच्या नावावर करत असताना फलंदाज बाद. चौथा गडी गारद होत असताना प्रकाश म्हात्रे पहिल्याच बॉलवर विकेट पडतोय. केतू शेलार आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पुढचा फटका, चेंडू हवेत आहे. आणखी एक विकेटचं पतन. प्रकाश म्हात्रेला देखील लगातारचे 2 गडी बाद करण्याची संधी मिळते आणि 3 जर विकेट प्राप्त करतोय तर योगेश पाटील यांच्या वतीने इथे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऑलरेडी हा ट्रिक साधली गेली जयसिंगच्या माध्यमातून या स्पर्धेची. आता मात्र प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा ट्रिक साधली जाईल की काय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. सौरभ मडवी फलंदाजीसाठी आलाय आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. RSA गोठवली टीम कडून दिलं जाईल. सौरभ मडवीसाठी RSA गोठवली टीम कडून सौरभ मडवीसाठी जर षटकार लगवलं तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हॅट्रिक बॉल मध्ये मात्र सिंगल आले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट. इथे देखील चांगला बॉल. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय सीमा लगत. अंपायरचा इशारा काय येईल. यस, डिक्लेअर मिळते. डॉट बॉलची सांगता होते. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग लेजंड खेळाडू, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धा गाजवलीत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अंपायर आणि अशा तऱ्हेने हा सामना संपलाय. खूप चांगला खेळ केला आणि वेल प्लेड टीम वागेश्वर संघ आपल्या नावी हा संघ करतोय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया एक मधुरवाणीची मधुर आवाज, ज्या आवाजाची छाप गेली अनेक वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध करतोय. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर इन नवी मुंबई, मिस्टर संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या GPL म्हणजेच ग्लोरियस, ग्लॅमरियस आणि जीनियस प्रीमियर लीगचा स्वाद लुटत राहा. थँक्यू व्हेरी मच.